गेल्या 2 तासांपासून मुंबईत लोकसभा जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे। तीनही पक्षांच्या नेत्यांचं जागा वाटप आणि जागांची देवाणघेवाण यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। काही जागा मित्र पक्षांना देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। प्रकाश आंबेडकर देखील महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थित आहेत। त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। अकोला, अमरावती, सोलापूर या जागांसाठी वंचित बहुजन आघाडी आग्रही असल्याचं कळतंय। आतापर्यंत जवळपास 39 जागांवर एकमत झालं असून उरलेल्या 9 जागांसाठी महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे अशी देखील माहिती समोर येते। प्रकाश आंबेडकर देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान महाविकास आघाडीचा लोकसभेचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला काय असू शकतो त्यावर एक नजर टाकूया। ठाकरे गट 20 जागा, काँग्रेस 18 जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तर शरद पवार गट 10 जागा। महाविकास आघाडीचा संभाव्य फॉर्म्युला आपण पाहतोय। दरम्यान प्रकाश आंबेडकरांची 3 तास महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक झाली आहे। बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे लोकसभेच्या 4 जागांची मागणी केली आहे अशी देखील माहिती समोर येते। रामटेक, दिंडोरी, सोलापूर, अमरावती, अकोला या जागांचा त्यामध्ये समावेश आहे। पुढच्या बैठकीत चित्र स्पष्ट होणार असल्याचं देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। मी असलं अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाहीये। नेक्स्ट मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी ठरतील असं। महाविकास आघाड़ी का कौन सी जगह कौन सी पार्टी लड़ेगी, प्रकाश आंबेडकर जी को पार्टी को कितनी सीटें मिलेगी और वहाँ पे उम्मीदवार कौन होगा, ये हमारी जो समन्वय समिति वो तय करेगी। इस लेवल पे ये तय नहीं होगा, तो योग्य समय आने के बाद सीटों का बंटवारा और उम्मीदवारों की घोषणा की जाएगी। तर आपण पाहतोय पुढच्या बैठकीमध्ये चित्र स्पष्ट होईल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। जागा वाटपावर आता तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते। या बैठकीला प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते आणि त्यानंतर बैठकीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी ही बोलकी प्रतिक्रिया दिली आहे। या संदर्भातले अधिक अपडेट्स घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण पाहतोय बैठकीला स्वतः प्रकाश आंबेडकर उपस्थित होते। याआधी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना जागा वाटपा संदर्भात एक पत्र देखील लिहिलं होतं। आज ते स्वतः उपस्थित राहिले। रामटेक, दिंडोरी, सोलापूर असेल, अमरावती, अकोला या जागांची मागणी त्यांनी केल्याचं कळतंय। काय नेमकं आजच्या बैठकीत झालंय, काय अपडेट्स आहेत? आज सकाळपासून खरं तर महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू होती आणि आपण पाहत आहोत की दुपारी 1 वाजता वरळीच्या 4 सीझन मॉलमध्ये खरं तर या हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। या हॉटेलमध्ये आपण पाहत आहोत की काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर सुद्धा होते। ते नुकतेच या बैठकीतून बाहेर सुद्धा पडलेले आहेत। मात्र बैठकीमध्ये उपस्थित असताना त्यांनी 5 जागांची मागणी केलेली आहे आणि ह्या 5 जागा ज्या आहेत त्या खरं तर महत्त्वाच्या आहेत आणि आपण बघितलं त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, सोलापूर असेल, दिंडोरी आणि रामटेक या प्रमुख 5 जागा तर प्रकाश आंबेडकर यांनी मागितलेल्या आहेत। आणि इतर आपल्याला माहिती की महत्त्वाचे जे 3 पक्ष आहेत त्यांच्यामध्ये जो जागा वाटपाचा जो फॉर्म्युला एक अंदाजे तो ठरलेला आहे। त्या जागा वाटपामधूनच खरं तर वंचितसाठी देखील काही जागा सोडायच्या आहेत। आज आपण खरं तर जी बैठक पार पडताना आपण पाहत आहोत या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर इतर बैठकांपेक्षा थोडेसे सकारात्मक पाहायला मिळाले अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। आणि अजूनही खरं तर या बैठकांवरती शिक्कामोर्तब झालं नाहीये किंवा मग अंतिम जी एक निर्णय असतो तो झालेला नाहीये। पुन्हा एकदा या संदर्भातली बैठक होणार आहे। येत्या 9 मार्चला या संदर्भातली बैठक होईल अशी सुद्धा एक प्राथमिक माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे। आणि 9 तारखेला होणाऱ्या या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या या जागा वाटपावरती अंतिम शिक्कामोर्तब होईल असं सुद्धा म्हटलं जात आहे। मात्र जशा पद्धतीने वंचितने आज जागांची मागणी केलेली आहे तेवढ्या जागा त्यांना मिळतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे काही जागा अशा आहेत ज्या ठिकाणी खरं तर अनेक पक्षांनी दावे केलेले आहेत आणि ती जागा आता नेमकं कुणाच्या वाटेला येते, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात आणि कोणकोणत्या जागा मिळतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र आजच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मागणीवरती आता खरं तर इतर जे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा मग काँग्रेसचे नेते नेमका काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। निश्चितच रुपाली, त्यामुळे पुढच्या बैठकीमध्ये यावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।